मध्ये असं आहे की आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे। त्याच्यानंतर आता सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसतील, विचारविनिमय करतील, सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतील आणि त्याच्यानंतर त्याचा एक आराखडा तयार करून ते दिल्लीच्या नेतृत्वाला दाखवतील आणि तो निर्णय दिल्लीला एकदा झाला की मग पुढचा शपथविधी होईल। पण 3:30 वाजेपर्यंत आहे, कुठेतरी उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे शपथविधी घ्यायला तयार नव्हते, त्यामुळे हा विलंब झाला असं म्हणायचं का? नाही, आता हे आपण सगळं वृत्तपत्रामध्ये किंवा चॅनलवर पाहिलेल्या गोष्टी आहेत। खरी काय गोष्ट आहे ती समजून घ्यायला पाहिजे आणि मग त्याच्यावर कॉमेंट द्यायला पाहिजे। तर नेमकं काय झालं होतं खरं? कारण की मला माहिती नाही, त्या प्रोसेसमध्ये मी नव्हतो। चांगलं झालेलं आहे आणि हे सरकार पूर्ण 5 वर्ष पूर्ण करेल। महाराष्ट्र थांबणार नाही अशा पद्धतीचं टॅगलाईन दिलेली आहे तुम्ही। महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र चालतच राहील, चालतच राहील, चालतच राहील। तसे पाटलांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे।